Hello dear students, today we are going to learn standard 8 maths practice set 5.4. एक क्वेश्चन नंबर 1 आहे एक्सपांड. इथे त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 2p + q + 5 यामध्ये आपल्याला ह्या एक्झाम्पलचे एक्सपान्शन करायचे सांगितलेलं आहे. सो आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. हा फॉर्म्युला आपल्याला आपल्या बुकमध्ये दिलेला आहे. सो बुकमधून मी इथे राईट करून घेतलेला आहे आपल्या आन्सरमध्ये a + b + c². या फॉर्म्युलाचे एक्सपान्शन आहे. या एक्सपान्शनच्या अकॉर्डिंग आपल्याला ह्या एक्झाम्पलचे एक्सपान्शन करायचं आहे. ओके, बघा, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म स्क्वेअर प्लस थर्ड टर्म स्क्वेअर प्लस 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म प्लस 2 × सेकंड टर्म × थर्ड टर्म प्लस 2 × फर्स्ट टर्म × थर्ड टर्म. ओके, सो लक्षात कसं ठेवायचं आहे फॉर्म्युला बघा. फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला तिन्ही टर्मची सुरुवातीला स्क्वेअर घ्यायची आहे. a² + b² + c² प्लस 2 × फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म घ्यायची फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लायला. परत 2 × सेकंड टर्म आणि थर्ड टर्म घ्यायची आहे. परत प्लस करून 2 × फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म घ्यायची आहे. ओके, अशा प्रकारे आपण हे फॉर्म्युले लक्षात ठेवू शकतो. जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करत जाणार आहे ना, तसं तसं तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात राहतच जाईल. ओके, सो बघा आता इथे ए बी सी ह्या व्हॅल्यूज आपण काय घेणार. सो हिअर टेकिंग a = 2p, b = q second term and c = third term 5. सो ह्या ज्या व्हॅल्यूज आपण घेतलेल्या आहे ना, ह्या व्हॅल्यूज आपण आता फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. ओके, इथे आपण आपलं एक्झाम्पल आधी राईट करून घ्यायचं. 2p + q + 5² = फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे म्हणजे a चा स्क्वेअर. तर a आपण काय कन्सिडर केला 2p म्हणजे 2p² प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. सेकंड टर्म इथे q आहे q² प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर. थर्ड टर्म आपण 5 घेतलेली आहे 5² प्लस 2 × फर्स्ट × सेकंड टर्म. 2 × फर्स्ट टर्म काय आहे 2p × सेकंड टर्म आहे इथे q प्लस 2 × सेकंड टर्म × थर्ड टर्म. 2 × सेकंड टर्म q आहे मल्टिप्लाय थर्ड टर्म 5 आहे. ओके, 2 × प्लस घ्यायची आहे 2 × फर्स्ट टर्म अँड थर्ड टर्म. फर्स्ट टर्म इथे 2p × थर्ड टर्म 5. ओके, आता आपण व्हॅल्यूज पुटअप करून घेतलेले आहे ए बी आणि सीच्या. यांना आता आपण फाइंड करू. काय फाइंड करायचं आहे स्क्वेअर. जिथे स्क्वेअर आहे ना ते फाइंड करायचे आहे आणि जिथे मल्टिप्लिकेशन आहे हे फाइंड करायचे आहे. इथे 2p² आहे म्हणजे 2 चा पण आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचा आहे आणि p चा पण स्क्वेअर फाइंड करायचा आहे. सो इथे 2 चा स्क्वेअर आहे म्हणजे 2 × 2 2 × 2 2 2 जार 4. 2 चा स्क्वेअर 4 येणार आणि p × p² प्लस q × q² आणि इथे प्लस 5 चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. स्क्वेअर आहे तर हा नंबर 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचा आहे म्हणजे 5 × 5 25. 5 5 जार 25. 5 चा स्क्वेअर आलेला आहे. ओके, आता बघा इथे हे आपण व्हॅल्यूज पुट केलेले आहे ना 2 × a × b. सो 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म. सो या इथून आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. तर यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल जे नंबर्स असतील त्यांची मल्टिप्लाय करून घ्यायची. इथे 2 × 2 आहे 2 2 जार 4. रिमेनिंग काय आहे p आणि इथे q. ओके, प्लस आता बघा ही टर्म घेतली होती आपण 2 × b × c म्हणजेच 2 × q × 5. ही टर्म सॉल्व करायची आहे. सो 2 आणि 5 ची आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. जे नंबर्स असतील त्यांची मल्टिप्लाय 2 5 जार 10 आणि मल्टिप्लायला हा
क्यू. नेक्स्ट आता इथे 2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय सी घेतली होती आपण टर्म, इथे व्हॅल्यूज पुट केलेले आहे ना. 2 मल्टिप्लाय 2p मल्टिप्लाय 5. सो यामध्ये जे नंबर्स आहे ना आधी त्या नंबर्सची मल्टिप्लाय करायची. 2 2 जार 4 आणि 4 5 जार 20. ओके, बघा आधी जे नंबर्स आहे त्यांची मल्टिप्लाय केली. 2 2 जार 4 आणि 4 ने परत 5 ला मल्टिप्लाय केलं तर 20 आन्सर आला. म्हणजे इथे प्लस 20 आणि पी आहे ना, पी राईट केला. ओके, सो हे एक्सपान्शन मिळालेलं आहे आपल्याला. हे एक्सपान्शन या एक्झाम्पलचा आहे ह्या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग. हा फॉर्म्युला आपल्याला सर्व एक्झाम्पलमध्ये यूज करायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये सेकंड एक्झाम्पल आहे m + 2n + 3r स्क्वेअर. या एक्झाम्पलचं एक्सपान्शन करायचं आहे. सो सेम फॉर्म्युला अप्लाय करणार आहे जे प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये अप्लाय केला. ओके, हा फॉर्म्युला बुकमध्ये दिलेला आहे. सो इथे आपण फॉर्म्युला राईट करून घेतला. आता या फॉर्म्युल्यामध्ये a + b + c टर्म आहे. या टर्मला रिप्लेस करून आपण m 2n 3r हे यूज करणार. सो मी इथे राईट केले हिअर टेकिंग a = m, b = 2n and c = 3r. ओके, सो ह्या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पल राईट करून घेते. m + 2n + 3r स्क्वेअर = a स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला m स्क्वेअर घ्यायचा आहे फर्स्ट टर्म, प्लस सेकंड टर्म स्क्वेअर, इथे सेकंड टर्म स्क्वेअर आहे ना म्हणून आपण 2n स्क्वेअर घेणार, प्लस थर्ड टर्म स्क्वेअर 3r स्क्वेअर, प्लस 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म. 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म घ्यायची आहे m, मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म घ्यायची आहे 2n, प्लस 2 मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म मल्टिप्लाय बाय थर्ड टर्म. 2 मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म 2n, मल्टिप्लाय बाय थर्ड टर्म काय आहे 3r, आणि प्लस 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म m आहे, मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म 3r. ओके, व्हॅल्यू पुटअप झालेल्या आहे आता फॉर्म्युल्यामध्ये. आता यांचे आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचे आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन करायची. सो इथे m चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. m मल्टिप्लाय बाय m राईट केलं तर m स्क्वेअर येणार, आणि इथे 2n चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे, प्लस 2 चा स्क्वेअर फाइंड करायचा तर 2 मल्टिप्लाय बाय 2. 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायची असते स्क्वेअरमध्ये. 2 मल्टिप्लाय बाय 2 4, n चा स्क्वेअर n स्क्वेअर येणार, प्लस 3 चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. 3 मल्टिप्लाय बाय 3, 3 3 जार 9, आणि r चा स्क्वेअर r स्क्वेअर, प्लस आता बघा इथे ही टर्म मल्टिप्लिकेशनला आहे. 2 मल्टिप्लाय m मल्टिप्लाय 2n ही टर्म मल्टिप्लायला आहे. नेक्स्ट मध्ये प्लस साइन आहे आणि ही टर्म मल्टिप्लायला आहे. परत मध्ये प्लस साइन आहे आणि ही थर्ड टर्म मल्टिप्लायला आहे. सो आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आहे यामध्ये. तर इथे नंबर्स काय आहे बघा 2 आणि इथे 2. जे नंबर्स आहे या टर्ममध्ये आधी त्यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची असते. 2 मल्टिप्लाय 2, 2 2 जार 4, इथे मल्टिप्लायला m आहे आणि मल्टिप्लायला n आहे म्हणून मी असं राईट करते. ओके, प्लस आता ही टर्म मल्टिप्लाय करू. या टर्ममध्ये काय नंबर्स आहे इथे 2, 2 आणि 3. फर्स्ट ऑफ ऑल 2 2 जार 4 करावं लागेल. 2 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 2 जार 4 अँड देन 4 मल्टिप्लाय बाय 3, 4 3 जार 12, आणि इथे n आहे आणि इथे r आहे. ओके, प्लस या टर्ममध्ये काय आहे नंबर 2 मल्टिप्लाय 3, 2 3 जार 6, आणि m मल्टिप्लायला आहे आणि r मल्टिप्लायला आहे. सो m r मल्टिप्लायला घेतला. अंडरस्टँड? अशा प्रकारे हे आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येऊ शकते. फर्स्ट ऑफ ऑल आपण स्क्वेअर फाइंड करून घेतले तिन्ही टर्मचे, अँड देन इथे ह्या ज्या 3 टर्म्स होत्या रिमेनिंग यांची मल्टिप्लिकेशन केली. अंडरस्टँड? एक्झाम्पल नंबर 3 आहे 3x + 4y - 5p स्क्वेअर. इथे ह्या एक्झाम्पलचं एक्सपान्शन करायचं आहे ना, तर आपण सेम फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. a + b + c स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन इथे दिलेलं आहे. a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर + 2ab + 2bc + 2ac हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये a, b आणि c अशा 3 टर्म्स आहे. सो ह्या टर्म्सला रिप्लेस आपल्याला a = 3x,
b इज इक्वल टू 4y अँड c इज इक्वल टू -5p घ्यायचं आहे. आता बघा इथे मायनस घेतलेला आहे. एक्झाम्पलमध्ये फायच्या आधी आपल्याला साईन मायनस दिलेला आहे ना, म्हणून मी इथे c इज इक्वल टू -5p घेतलेला आहे. ओके, इथे मायनस साईन आलं तर त्या टर्मसोबत ती साईन घ्यायची असते. इथे प्लस साईन आहे 4च्या आधी, प्लस साईन राईट केली का? नाही. प्लस राईट केली, नाही राईट केली तरी चालेल. सो आता या फॉर्म्युलाच्या एक्सपान्शनमध्ये आपण ABC व्हॅल्यूज पुटअप करू. सो फर्स्ट ऑफ ऑल मी इथे काय केलं, आपण एक्झाम्पल जे दिलेलं आहे आपल्याला हे एक्झाम्पल राईट करून घेतलेलं आहे आणि इथे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर राईट केला प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4y स्क्वेअर राईट केला प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर म्हणजे -5p स्क्वेअर. थर्ड टर्म्स काय घेतली? -5p स्क्वेअर घेतलेली आहे. जिथे जिथे ही थर्ड टर्म येणार आहे तिथे तिथे हे -5p राईट करायचं आहे. साईन द्यायचं विसरायचं नाही. ओके, आता नेक्स्ट बघा 2 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b. सो 2 मल्टिप्लाय बाय 3x, फर्स्ट टर्म काय आहे आपली 3x मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म 4y. ओके, नेक्स्ट आता 2 मल्टिप्लाय बाय b मल्टिप्लाय बाय c. सो 2 मल्टिप्लाय बाय 4y ही b टर्म आहे मल्टिप्लाय बाय 5 मायनस b ही थर्ड टर्म आहे. नेक्स्ट 2 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय c. 2 मल्टिप्लाय a टर्म 3x मल्टिप्लाय c टर्म -5p. अंडरस्टँड? अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या. नेक्स्ट आता हे स्क्वेअर काढून घेऊ. 3x स्क्वेअर, 3x चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. सो 3 मल्टिप्लाय बाय 3, 3 3 आर 9 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर येणार आहे प्लस 4y स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर पण फाइंड करायचा आणि y चा पण करायचा. 4 चा स्क्वेअर कसं फाइंड करतो आपण? 4 मल्टिप्लाय 4, 4 4 आर 16 आणि y स्क्वेअर y स्क्वेअर. नेक्स्ट आता इथे 5p आणि स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर बघा ह्या 5 ला इथे मायनस साईन आहे. स्क्वेअरमध्ये आपण तो नंबर 2 टाइम्स मल्टिप्लाय करत असतो. -5 मल्टिप्लाय बाय -5 असं करावं लागेल. 5 5 आर 25 आणि मायनस आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, इथे मायनस इथे मायनस, मायनस मायनस प्लस होत असते. अंडरस्टँड? मल्टिप्लिकेशनमध्ये 2 सेम साईन असली तर ते प्लसमध्ये येतात. सो इथे 25 येणार आहे स्क्वेअर. सो इथे साईन काय होईल? प्लस होईल 25 आणि p चा स्क्वेअर येणार आहे इथे p स्क्वेअर प्लस. बघा आता इथे ही टर्म आणि ही टर्म मल्टिप्लिकेशनला आहे, यांच्यामध्ये प्लस साईन आहे. तर इथे फर्स्ट टर्म जी आहे ही मल्टिप्लिकेशनची, यामध्ये जे नंबर्स आहेत ना त्या नंबर्सची आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2 मल्टिप्लाय बाय 3, 2 3 आर 6, 6 मल्टिप्लाय बाय 4, 6 4 आर 24. इथे x आहे इथे y आहे, राईट केला प्लस. आता बघा इथे 2 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय -5 आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे 4 आणि -5 ची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. तर इथे 2 ॲज इट इज राहणार. 2 मल्टिप्लाय 4 इंटू 5, 4 5 आर 20. ओके, आणि यासोबत y आहे, y घेतला, ह्यासोबत p आहे, p घेतला. बघा आता या 4 ला प्लस साईन आहे, या 5 ला मायनस साईन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये अपोजिट साईन्स असतील तर मायनस साईन येत असतं. म्हणजे इथे प्लस आहे इथे मायनस आहे, दोन्हीही आहेत ना अपोजिट साईन. सो इथे मायनस येणार, -20yp. ओके, नेक्स्ट स्टेप प्लस 2 मल्टिप्लाय 3x मल्टिप्लाय -5p. इथे पण -5p आले ना, तर आपण इथे 3 मल्टिप्लाय बाय -5p आधी करून घेऊ. तर इथे काय येणार मग? इथे 2 राहणार आणि इथे मल्टिप्लाय 3 5 आर 15. हा x आणि हा p मल्टिप्लिकेशनला आहे. इथे 3 ला प्लस साईन आहे, 5 ला मायनस साईन आहे. प्लस आणि मायनस अपोजिट साईन आहे, अपोजिट साईन असले तर काय येतं? मायनस येत असतं. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट स्टेप इथे 9x स्क्वेअर प्लस 16y स्क्वेअर प्लस 25p स्क्वेअर ही टर्म ॲज इट इज राहील. 24xy ही पण ॲज इट इज राहणार. रिमेनिंग काय आहे यामध्ये? हे मल्टिप्लिकेशन
2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे आणि या 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. सो बघा 2 ने 20 ला मल्टिप्लाय करायचं आहे, तर 2 2 जार 4 आणि 2 0 जार 0. वाय पी ॲज इट इज. आता साईनकडे लक्ष द्या, इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. सो प्लस मायनस मायनस, मल्टिप्लिकेशनमध्ये डिफरंट साईन येतात तेव्हा मायनस द्यायचं असते. सो इथे मायनस साईन येणार आहे. समजलं तुम्हाला? इथे 20 ला मायनस साईन आहे, 2 ला प्लस साईन आहे. सो मल्टिप्लिकेशन साईनची पण मल्टिप्लिकेशन होणार ना, प्लस मायनस मायनस साईन घेतलेला आहे. ओके. आता नेक्स्ट बघा, इथे 2 आहे आणि इथे 15 आहे. 2 मल्टिप्लाय बाय 15. सो 15 2 जा केलं तरी चालेल, 15 2 जार 30. ओके. आणि इथे एक्स पी आहे, एक्स पी घेतला. ओके. आणि इथे पण सेम ॲज इट इज या टर्ममध्ये केलं आपण तसंच मल्टिप्लिकेशन साईनची. इथे प्लस साईन आहे, इथे मायनस साईन, डिफरंट साईन आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस येत असतं. ओके. इथे आलेलं आहे आपली फायनल स्टेप. सो या ॲन्सरला आपण ऑरमध्ये पण राईट करू शकतो. कसं राईट करायचं? 9x² प्लस 16y² प्लस 25p² प्लस 24xy मायनस 40py मायनस 30px. आपण काय केलेलं, या स्टेपमध्ये y आधी होता, p नंतर होता. सेकंड स्टेपमध्ये इथे आपण p आधी घेतला, y नंतर घेतला. इथे पण p आधी घेतला, x नंतर घेतला. सो हे आन्सर पण राईट केलं तुम्ही वरती तरी चालेल, हे पण आन्सर राईट केलं तरी चालेल, दोन्हीही राईटच आहे. अंडरस्टँड? क्वेश्चन नंबर फर्स्टमधील एक्झाम्पल नंबर 4. 7m मायनस 3n मायनस 4k². या एक्झाम्पलचं एक्सपान्शन करण्यासाठी सेम फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये मग काय अप्लाय करायचं आहे? ए बी सीच्या टर्म. ए बी सीच्या टर्मच्या ठिकाणी आपण 7m मायनस 3n मायनस 4k अप्लाय करू. सो हिअर टेकिंग a is equal to 7m, b is equal to minus 3n and c is equal to minus 4k. So here we taking a, b, c these values. Okay. So ह्या व्हॅल्यूज आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. सो बघा, फर्स्ट ऑफ ऑल मी इथे एक्झाम्पल राईट करून घेते. a² आहे, सो इथे 7m² घ्यावं लागेल. b² आहे, b² आपल्याला काय घ्यावं लागेल? प्लस करायची आहे. बघा इथे प्लस दिलेली आहे तर इथे प्लस घ्यायची आहे. आता बीच्या ठिकाणी आपल्याला मायनस 3n व्हॅल्यू पुट करायची आहे, तर ब्रॅकेटमध्ये मायनस 3n घ्यायचं आहे आणि स्क्वेअर. अंडरस्टँड? इथे फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे ना, तर इथे प्लस घ्यायची आणि c² म्हटलेला आहे थर्ड टर्म. सो थर्ड टर्म आपण काय घेतली? मायनस 4k. इथे ब्रॅकेटमध्ये मायनस 4k आणि त्याला स्क्वेअर घ्यायचं आहे. ओके. प्लस 2 मल्टिप्लाय a मल्टिप्लाय b. तर इथे आपल्याला घ्यावं लागेल 2 मल्टिप्लाय a, 7 टर्म घ्यायचं आहे, 7m मल्टिप्लाय b. b ही थर्ड टर्म आहे, b ही मायनस 3n आहे, मायनस 3n असं ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. नेक्स्ट आता 2 इंटू b इंटू c. 2 मल्टिप्लाय बाय b मायनस 3n मल्टिप्लाय बाय c. c ही टर्म आहे मायनस 4k प्लस रिमेनिंग हे आहे. आता 2 मल्टिप्लाय a मल्टिप्लाय c. 2 मल्टिप्लाय बाय a काय आपण कन्सिडर केला? 7m मल्टिप्लाय c कन्सिडर काय केलेलं आहे? मायनस 4k ब्रॅकेटमध्ये. ओके. ह्या अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या. आता इथे स्क्वेअर फाइंड करायचा आहे आणि ह्या टर्म सॉल्व्ह करू. बघा इथे 7चा स्क्वेअर फाइंड करायचा, तर 7 7 जार 49. स्क्वेअर फाइंड करताना त्या नंबरचे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन असते. इथे mचा स्क्वेअर m² येईल आणि इथे बघा प्लस या 3nचा स्क्वेअर फाइंड करायचा. बघा 3nचा स्क्वेअर फाइंड करायचा, बट 3ला मायनस साईन आहे ना, जसं प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. जेव्हा आपण मायनस मल्टिप्लाय करतो ना, अशी मायनस 3 मल्टिप्लाय बाय मायनस 3. इथे स्क्वेअर फाइंड करायचा आहे, तर हा नंबर 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचा. तर ह्या नंबर सोबत जे साईन असेल त्या नंबरची पण 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन होईल की नाही? ओके. म्हणजे मायनस 3 मल्टिप्लाय बाय मायनस 3. 3 3 जार 9 येणार आणि मायनस मायनस
प्लस साईन येणार, म्हणून इथे आपण प्लस साईनच राहू देऊ. आणि इथे 9 nचा स्क्वेअर n स्क्वेअर प्लस इथे -4k आहे. ज्या प्रकारे आपण हे केलेलं आहे सेम ॲज इट इज -4 मल्टिप्लाय -4 4 4 जार 16. ओके, आणि मायनस मायनस प्लस साईन मल्टिप्लिकेशनमध्ये. ओके, सो इथे प्लसच राहू द्यायचं. सो 16 आणि केचा स्क्वेअर के स्क्वेअर. ओके, सो इथे आता ह्या टर्मची मल्टिप्लाय करायची. बघा, ह्या टर्मची आणि ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर इथे फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, हा 2 आहे ना समोरचा, हा ॲज इट इज राहू देऊ. ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. सो मी इथे +2 ॲज इट इज राहू देते आणि 7 मल्टिप्लाय बाय 3. सो 7 मल्टिप्लाय बाय 3 7 3 जार 21. इथे मल्टिप्लाय साईन आणि इथे m आहे, इथे n आहे. आता बघा 7ला प्लस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. प्लस मायनस मायनस होत असते, म्हणून 21ला मायनस साईन राईट करते. प्लस इथे हा 2 ॲज इट इज राईट करून घेते. 2 मल्टिप्लाय ही जी मागची टर्म आहे ना, ही टर्म आणि ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करते. बघा, इथे 3 आहे, इथे 4 आहे. 3 4 जार 12 आणि इथे n k. इथे 3ला मायनस साईन, इथे 4ला मायनस साईन. आताच आपण बघितलं होतं मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस आणि मायनसची मल्टिप्लाय केली तर प्लस आन्सर येते. म्हणजे इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे. मायनस मायनस प्लस. सो ह्या 12ला आपल्याला प्लसच राहू द्यावं लागेल. आता नेक्स्ट राहिली आपली ही टर्म. इथे 2 राईट करून घेते आधी. 2 मल्टिप्लाय ह्या 7ची आणि 4ची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 7 4 जार 28. इथे m आणि इथे k आहे, तर k राईट केला. आता 7ला प्लस साईन आहे, 4ला मायनस साईन आहे. सो प्लस आणि मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये अपोजिट साईन असतील तर त्यांची मायनस होते, म्हणजे इथे मायनस करायची. ओके, या स्टेपमध्ये मल्टिप्लिकेशन करायची 2ने ह्या ब्रॅकेटला आणि 2ने ह्या ब्रॅकेटला. तर इथे 49m स्क्वेअर प्लस 9n स्क्वेअर प्लस 16k स्क्वेअर ॲज इट इज. आता इथे 2 मल्टिप्लाय बाय -21. सो पहिले आपण ह्या नंबरची मल्टिप्लाय करून घेऊ. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 42 आन्सर आला. इथे mn मल्टिप्लायला आहे, mn राईट केला. या 2ला प्लस साईन आहे आणि 21ला मायनस साईन आहे. प्लस मायनस मायनस साईन येतं मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि इथे या 2ने 12ला मल्टिप्लाय करायचं. ओके, प्लस 2 2 जार 4 आणि 2 1 जार 2, 24 n इंटू k n k. इथे प्लस आहे, 12ला पण प्लस आहे, म्हणून इथे प्लस साईनच राहू द्यायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा, या 2ने 28ला मल्टिप्लाय करू. 2 8 जार 16. इथे 6 राईट केला, कॅरीला 1. 2 2 जार 4, 4 प्लस हा 1 5. इथे 5. m मल्टिप्लाय आहे आणि k मल्टिप्लाय आहे, तो राईट केला. 2ला प्लस साईन आहे, 28ला मायनस साईन आहे. सो प्लस मायनस मायनस साईन येणार. सो हे आहे आपलं फायनल एक्सपान्शन या एक्झाम्पलचं. 7m - 3n - 4k स्क्वेअर. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 2 आहे सिम्प्लिफाय. त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल आहे x - 2y + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x + 2y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये आपल्याला 2 ब्रॅकेट दिलेले आहे, मध्ये प्लस आहे, म्हणजे दोन्ही ब्रॅकेटची प्लस सांगितलेली आहे. बट आता इथे स्क्वेअर आहे ना, म्हणजे a b c कन्सिडर करणार आपण x 2y आणि 3ला. अंडरस्टँड. सो यामध्ये आपण या ब्रॅकेटसाठी हाच फॉर्म्युला अप्लाय करणार आणि देन सेकंड ब्रॅकेटसाठी पण हाच फॉर्म्युला अप्लाय करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. इथे एक्झाम्पल राईट करून घेते मी. प्लस x + 2y - 3 स्क्वेअर इज इक्वल टू, हा ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घेऊ. आता बघा, ह्या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन दिलेलं आहे ना, तसंच आपल्याला ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घ्यायचं आहे. तर a आपण x कन्सिडर करू, b आपण -2y कन्सिडर करू अँड c आपण 3 कन्सिडर करू. सो फर्स्ट टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आहे ना, तर x चा स्क्वेअर येणार आहे. सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2. इथे प्लस घ्यायचा आहे, फॉर्म्युलामध्ये प्लस आहे, प्लस घ्यायचा आहे इन ब्रॅकेट -2y. सेकंड टर्म घेतली आपण. नंतर थर्ड टर्म आहे. थर्ड टर्म काय आहे आपली 3, म्हणजे 3चा स्क्वेअर.
प्लस इथे 2 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बी. 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म काय आहे आपली एक्स. सेकंड टर्म आहे -2y मल्टिप्लाय बाय -2y अँड देन इथे 2 मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म मल्टिप्लाय बाय थर्ड टर्म प्लस 2 मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म काय आहे -2y आणि थर्ड टर्म काय आहे मल्टिप्लिकेशनला 3 प्लस 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय थर्ड टर्म. 2 मल्टिप्लाय फर्स्ट टर्म काय आहे इथे x मल्टिप्लाय थर्ड टर्म आहे 3 सो 3 घेतली. ओके, ह्या ब्रॅकेटला आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये राईट करू. हे ब्रॅकेट सॉल्व्ह केलं. आता ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करू म्हणजे इथे प्लस साईन द्यावं लागेल आपल्याला आणि देन सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन करायचं आहे. तर इथे ए स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअर घ्यायचा आहे प्लस बी स्क्वेअर आहे इथे 2y घ्यायचा आहे 2y अँड सी स्क्वेअर आहे म्हणजे थर्ड टर्म ही -3 घ्यायची आहे. ओके, प्लस इथे स्क्वेअर प्लस -3 स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म सो 2 मल्टिप्लाय बाय एक्स अँड आपली सेकंड टर्म आहे 2y मल्टिप्लाय बाय 2y प्लस 2 मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म मल्टिप्लाय बाय थर्ड टर्म 2 मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म y मल्टिप्लाय बाय -3. ओके, इथे -3 आहे अँड रिमेनिंग आहे आता इथे 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म x आहे इथे अँड मल्टिप्लाय बाय थर्ड टर्म इथे -3 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ओके, हे एक्सपान्शन फर्स्ट ब्रॅकेटचं आहे आणि हे एक्सपान्शन सेकंड ब्रॅकेटचं आहे आणि मध्ये प्लस साईन दिलेला आहे. अंडरस्टँड. आता पुढे बघा, यांना आपण नीट सॉल्व्ह करू. आता इथे एक्स स्क्वेअर आहे ना सो आपल्याला एक्सचा स्क्वेअर घ्यायचा आहे एक्स स्क्वेअरच येणार एक्स मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर. आता इथे आपल्याला 2yचा स्क्वेअर काढायचा आहे मायनस आहे -2 मल्टिप्लाय बाय -2 मायनस मायनस प्लस होणार आणि 2 2 जार 4 y स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 3 3 जार 9 प्लस आता ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा आता इथे 2ला प्लस साईन आहे एक्सला प्लस साईन आहे या 2ला मायनस साईन आहे सो प्लस मायनस काय होत असतं मायनस होत असतं म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे मायनस साईन आणि नंबरची मल्टिप्लिकेशन 2 2 जार 4 आणि एक्स वाय हा एक्स आणि हा वाय ब्रॅकेट क्लोज केला आपण प्लस. आता इथे बघा इथे 2 आहे इथे 2 आहे आणि इथे 3 आहे सो ही जी टर्म मल्टिप्लिकेशनला आहे ह्या तिन्ही टर्मचं मल्टिप्लाय करायचं आहे. तर 2 मल्टिप्लाय बाय 2 2 2 जार 4 अँड 4 3 जार 12. अंडरस्टँड. इथे जे नंबर्स आहेत ना आधी त्या नंबर्सची आपण इथे मल्टिप्लिकेशन करून घेतली 12 आला आणि इथे वाय आहे तर वाय राईट केला. बघा आता इथे 2ला प्लस साईन आहे या 2ला मायनस आहे प्लस मायनस मायनस आणि या 3ला पण प्लस आहे मायनस प्लस मायनस साईन येणार. अंडरस्टँड. मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस मायनस मायनस साईन येत असतं ब्रॅकेट क्लोज. ओके, नेक्स्ट बघा आता या 2ला प्लस साईन आहे इथे प्लस आहे इथे प्लस आहे तिन्ही टर्म्सला प्लस साईन आहे ना इथे मल्टिप्लिकेशनमध्ये सो प्लस राहू द्यायचं आणि इथे मल्टिप्लाय करायची 2 3 जार 6 एक्स हा एक्स इथे राईट केला स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. हा प्लस इथे मध्ये देऊ आपण. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे सो इथे स्क्वेअर ब्रॅकेट एक्सचा स्क्वेअर काय येणार एक्स स्क्वेअर प्लस इथे 2y स्क्वेअर आहे 2 2 जार 4 yचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. इथे बघा हा प्लस आहे ना हा ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे -3चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. तर जसं मी तुम्हाला आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं -3 मल्टिप्लाय बाय -3 मायनस मायनस साईन प्लस अँड 3 3 जार 9 येणार. म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस प्लस साईन येत असतं म्हणून इथे 9 येणार आहे. ओके, 3चा स्क्वेअर 9 प्लस आता आपल्याला ही टर्म मल्टिप्लाय करायची आहे
सो ह्या टर्ममध्ये जे नंबर्स आहे ना, आधी त्या नंबर्सची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. 2 2 जार 4, हा x घ्यायचा, हा y घ्यायचा. ओके. आता ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन, या टर्मची मल्टिप्लिकेशन करताना आधी बघायचं त्यामध्ये साइन काय आहे. साइन मायनस आहे ना, समोर ह्या 2 ला प्लस साइन आहे, ह्या 2 ला पण प्लस आहे आणि 3 ला मायनस आहे. सो प्लस मायनस मायनस साइन येणार आहे. तर त्याआधी आपण इथे प्लस राईट करून घेऊ समजण्यासाठी आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस साइन राईट करू आणि इथे जे नंबर्स आहे त्यांची मल्टिप्लिकेशन करू. आधी 2 2 जार 4, 2 2 जार 4 and then 4 3 जार 12, 12. इथे y आहे ना, y राईट केला, प्लस इथे मल्टिप्लिकेशन करून घ्यायची परत आपल्याला. सो 2 आणि 3 ची मल्टिप्लाय येणार, बट इथे 2 ला प्लस साइन आहे, 3 ला मायनस साइन आहे, x ला प्लस आहे. सो प्लस मायनस मायनस साइन अँड 2 3 जार 6 and हा x ॲज इट इज, ब्रॅकेट क्लोज. अंडरस्टँड. आपण हे ब्रॅकेट सॉल्व केलेले आहे इथे. नेक्स्ट आता हे जे ब्रॅकेट्स आपण इथे स्क्वेअर ब्रॅकेट राईट केलेले आहे ना, हे स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला नाही राईट करायचे. म्हणजे आपण असं राईट करू x स्क्वेअर आणि इथे 4y स्क्वेअर प्लस 9. आता बघा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस साइन आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साइन आहे. सो मायनस प्लस मायनस 4xy, इथे मायनस प्लस मायनस 12y, इथे प्लस 6x, मध्ये साइन घ्यायचा आहे आपल्याला इथे प्लस, कारण x हा प्लस आहे. x स्क्वेअर, नंतर ही 4y प्लस 4y स्क्वेअर, नंतर प्लस 9 प्लस 4xy. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस आहे. प्लस मायनस मायनस साइन, मायनस 12y आणि इथे पण काय येणार, मायनस येणार, बिकॉज प्लस मायनस मायनस साइन येणार, मायनस 6x. ओके. आता या स्टेपमध्ये बघायचं आहे जे सेम नंबर आहेत त्यांना डिफरंट साइन असेल तर ते कॅन्सल करून टाकायचे. x स्क्वेअर आहे, सो इथे x स्क्वेअर आहे बट दोन्हीही प्लसच आहेत म्हणून ते कॅन्सल होतील नाही. इथे प्लस 4y स्क्वेअर, इथे आणखी आहे, इथे पण प्लस 4y स्क्वेअर, दोन्हीही टर्म प्लसमध्ये आहे, ते कॅन्सल करायचे नाही. आता इथे 9 प्लसमध्ये आहे, ही पण टर्म 9ची प्लसमध्ये आहे, सो ते कॅन्सल होतील नाही. इथे मायनस 4xy, इथे प्लस 4xy, दोन्ही टर्म सेम आहे आणि साइन डिफरंट आहे, सो हे कॅन्सल होतील. कॅन्सल का होतील, बिकॉज त्यांची मायनस होणार, मायनस 0 येणार. ओके, म्हणून आपण ते कॅन्सल करत असतो. आता इथे मायनस 12y आहे, इथे मायनस 12y आहे, दोन्हीही जे टर्म आहे त्या टर्मला सेम सेम साइन आहे म्हणजे ते कॅन्सल होणार नाही. इथे प्लस 6x आहे, इथे मायनस 6x आहे, दोन्हीही टर्म सेम आहे आणि सेम टर्मला डिफरंट साइन आहे तर ते कॅन्सल होतील. अंडरस्टँड. आता रिमेनिंग काय आहे, त्यांची ॲडिशन करायची आहे. x स्क्वेअर आणि x स्क्वेअर, x प्लस x, इथे 2x स्क्वेअर, इथे कोइफिशियंट 1 असतो आणि इथे पण 1 असतो म्हणून 1 + 1 2x स्क्वेअर येणार आहे. आता 4y स्क्वेअर, इथे आणि इथे पण 4y स्क्वेअर, 4 + 4 8y स्क्वेअर, प्लस 9 आणि प्लस 9, 9 + 9 18. नेक्स्ट आता इथे 12y आणि 12y, मायनस मायनस काय होणार, प्लस होणार, त्यांची ॲडिशन होणार, बट इथे साइन काय येणार, आन्सरला मायनस येणार. सो 12 + 12 24y. ओके. आता आपण जे रिमेनिंग टर्म होते त्यांची सर्वांची ॲडिशन करून घेतली. हे आपलं फायनल आन्सर इथे आलेला आहे. ओके. सो आपण फायनल आन्सर राईट करू. जे आपलं एक्झाम्पल आहे ते राईट करून घ्यायचं आधी दिलेलं, प्लस x + 2y - 3 स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे आन्सर राईट करू, 2x स्क्वेअर + 8y स्क्वेअर + 18 - 24y. हे आहे फायनल आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर 2 मधील सेकंड एक्झाम्पल आहे 3k - 4r - 2m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3k + 4r - 2m ब्रॅकेट स्क्वेअर. सो दोन्हीही ब्रॅकेट दिलेले आहे, मध्ये मायनस साइन दिलेला आहे म्हणजे दोन्ही ब्रॅकेटची मायनस करायची आहे, बट या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करायचं आहे आधी, ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करायचं, देन त्यांची मायनस करायची.
तर ह्या ब्रॅकेटमध्ये 3 टर्म आहे, त्यांना स्क्वेअर आहे. सो 3 टर्म आणि स्क्वेअरवाला फॉर्म्युला अप्लाय करणार आहे ह्या ब्रॅकेटसाठी आणि सेम ह्या ब्रॅकेटसाठी पण हाच फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहे. तर मी इथे एक्झाम्पल राईट करून घेतलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन करणार आहे. बघा इथे जिथे जिथे ABC आहे ना टर्म, तिथे तिथे आपण 3K 4R 2M घेणार. जिथे A आहे तिथे 3K, जिथे B आहे तिथे -4R आणि जिथे C आहे तिथे -2M घेणार आहे आपण. हे मायनस साईन असेल ना तर ते पण टर्म सोबत घ्यायचे असतात. ओके, बघा इथे A² आहे म्हणजे 3K, कारण फर्स्ट टर्म आपली 3K आहे म्हणून 3K² प्लस B टर्म आहे आपली -4R, ब्रॅकेटमध्ये -4R², फॉर्म्युल्यामधील प्लस साईन राईट केलं. C² आहे आपली -2M, ब्रॅकेटमध्ये -2M². नेक्स्ट आता इथे आहे प्लस 2AB. तर बघा मी इथून राईट करते प्लस 2AB आहे ना, तर इथे मल्टिप्लिकेशन आहे 2 मल्टिप्लाय बाय A टर्म 3K आहे, 3K मल्टिप्लाय बाय B टर्म आहे -4R. ओके, मायनस आहे म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं असते. नंतर प्लस 2 × B × C म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय B टर्म, B आहे -4R ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय बाय C टर्म आहे -2M. आता परत हे रिमेनिंग आहे टर्म इथे प्लसमध्ये राईट करते. ओके, सो 2 मल्टिप्लाय बाय A मल्टिप्लाय बाय C, 2 मल्टिप्लाय बाय A टर्म आहे 3K मल्टिप्लाय बाय C टर्म आहे -2M. ओके, इथे आपण फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलेलं आहे एवढं. ओके, आता यामध्ये काय साईन आहे बघा, इथे मायनस साईन आहे म्हणून आपल्याला इथे मायनस साईन द्यायचं आहे आणि इथून आता सेकंड ब्रॅकेट आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ओके, ह्या सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन स्टार्ट करू. सो इथे सेकंड ब्रॅकेटमध्ये 3A हा आपण A² राईट करू अँड B जो आहे तो 4R घेणार आपण, प्लसमध्ये आहे तो, आणि C आपण -2M घेणार. अंडरस्टँड? सो चला A² आहे म्हणजे 3K² प्लस B² आपण 4Y कन्सिडर केला, 4Y. इथे प्लस साईन आहे ना, इथे प्लस राईट नाही केलं तरी चालेल, बट मायनस असेल तर राईट करायचं. आणि इथे C² प्लस C² आहे आपला 2M². आता इथे खाली राईट करते मी प्लस ही टर्म घ्यायची 2 मल्टिप्लाय A मल्टिप्लाय B, 2 मल्टिप्लाय 3K फर्स्ट टर्म मल्टिप्लाय ही सेकंड टर्म 4R आहे 4R प्लस इथे 2 मल्टिप्लाय सेकंड टर्म मल्टिप्लाय थर्ड टर्म. सो 2 मल्टिप्लाय सेकंड टर्म आहे 4R अँड थर्ड टर्म आहे 2M -2M ब्रॅकेट क्लोज. आता ही टर्म प्लस 2 मल्टिप्लायला काय आहे A म्हणजे फर्स्ट टर्म 3K अँड थर्ड टर्म आहे -2M. ओके, हे इथपर्यंत काय आहे सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे. ओके, हे जे फर्स्ट ब्रॅकेट दिसत आहे हे फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन आणि हे सेकंड दिसत आहे ना हे सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन. आता यांना व्यवस्थित सॉल्व करू. इथे इक्वल टू साईन देते, ही सेकंड स्टेप आहे, इथपर्यंत आपली फर्स्ट स्टेप झालेली आहे. बघा आता इथे स्क्वेअर फाइंड करून घेऊ आपण. 3Kचा स्क्वेअर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 3Kचा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 3 3 9, Kचा स्क्वेअर K² प्लस -4Rचा स्क्वेअर. मायनस नंबरचा स्क्वेअर फाइंड करायचा असेल तर तो प्लसमध्ये येतो. ओके, आधी बघितलं आपण मायनस मायनस प्लस, सो इथे प्लस अँड 4 4 16 R² प्लस -2M² मायनस मायनस प्लस होणार मल्टिप्लिकेशनमध्ये आणि 2 2 4M². आता ही टर्म सॉल्व करायची आहे ना, तर फर्स्ट ऑफ ऑल 3K मल्टिप्लाय बाय -4R राईट करू. हा 2 ॲज इट इज प्लस 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4 3 4 12 आणि 3ला प्लस साईन आहे 4ला मायनस आहे तर इथे मायनस येणार. इथे K आहे R आहे KR राईट केला
आता परत हा 2 आपण ॲज इट इज घेऊ, +2 मल्टिप्लाय हा 4 आणि 2 यांची मल्टिप्लिकेशन करू, 4 2 जार 8 आणि RM 4 ला मायनस साईन आहे, 2 ला मायनस साईन आहे, मायनस मायनस प्लस म्हणून हा 8 मी प्लस राहू दिला. ओके. आता नेक्स्ट बघा, हा +2 ॲज इट इज +2 मल्टिप्लाय 3k मल्टिप्लाय 2m, 3 मल्टिप्लाय 2 3 2 जार 6, इथे k आहे इथे m आहे, सो km आणि 3 ला प्लस साईन आहे, 2 ला मायनस आहे, प्लस मायनस मायनस साईन येणार, ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे. ओके. आता आपण फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह केलेला आहे, इथून इथपर्यंत हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला. आता हा सेकंड ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करू. ओके. मध्ये साईन काय आहे, मायनस साईन आहे, म्हणून आपल्याला इथे मायनस साईन द्यावं लागेल. ठीक आहे. हे इक्वल टूचं साईन आहे आणि हे मायनस साईन आहे. सेकंड ब्रॅकेटचं एक्सपेन्शन, 3चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे, 3 3 जार 9 आणि इथे k आहे, सो k राईट केला. आता इथे प्लस 4चा स्क्वेअर 4 4 जार 16, rचा स्क्वेअर r स्क्वेअर, इथे k स्क्वेअर राईट करायचा राहिला. आता इथे बघा 2चा स्क्वेअर फाइंड करायचा, -2 मल्टिप्लाय -2, मायनस मायनस प्लस अँड 2 2 जार 4 प्लस 4m स्क्वेअर. आता इथे ही टर्म आपण सॉल्व्ह करू, हा 2 + 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4 12 k आणि r. ओके. प्लस 2 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय -2, 4 मल्टिप्लाय -2 येणार आहे, 4 2 जार 8, 4 ला प्लस साईन आहे, 2 ला मायनस साईन आहे, तर इथे मायनस येणार आणि RM हा r हा m इथे आपण राईट करून घेतला, ब्रॅकेट क्लोज करू. ओके. आता +2 मल्टिप्लाय 3k -2, सो नंबरची पहिले आपण मल्टिप्लाय करू, 2 3 जार 6 आणि इथे 3 ला प्लस आहे, 2 ला मायनस आहे, सो आपल्याला इथे मायनस साईन द्यावं लागेल, k आणि m राईट करायचा. अंडरस्टँड. आता काय करायचं, ह्या 2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. ह्या 2 ने याची मल्टिप्लाय करू आपण, सो 9k स्क्वेअर प्लस हा 16r स्क्वेअर प्लस हा 4m स्क्वेअर. बघा 2 ने 12 ला मल्टिप्लाय करायचं आहे, 12 2 जार 24 आणि इथे प्लस साईन आहे, इथे मायनस आहे, तर इथे मायनस साईन येणार, प्लस मायनस मायनस, हा kr. ओके. आता इथे 2 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे, हे मल्टिप्लिकेशन, 2 8 जार 16 RM, इथे प्लस साईन आहे ना, मध्ये प्लस साईन देऊ. आता इथे या 2 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे, 2 6 जार 12 km, 2 ला प्लस साईन आहे, 6 ला मायनस आहे, तर इथे मायनस साईन येणार आहे, ब्रॅकेट क्लोज. ओके. आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू, इथे मध्ये मायनस साईन आहे ना, इथे मायनस साईन देते आणि हा ब्रॅकेट मी खाली राईट करते. आता 9k स्क्वेअर ॲज इट इज 16r स्क्वेअर ॲज इट इज प्लस 4m स्क्वेअर ॲज इट इज. आता पहा परत, आता इथे 2 ने ह्या 12r ला मल्टिप्लाय करायचं, 12kr ला, 2 2 जार 4, 2 1 जार 2 म्हणजे 24 आला आणि kr राईट केला, 2 मल्टिप्लाय बाय 8. बट आता बघा या 2 ला प्लस साईन आहे, 8 ला मायनस आहे, प्लस मायनस मायनस, 8 2 जार 16 RM. ओके. आता या 2 ने 6 ला मल्टिप्लाय करू, 2 6 जार 12, इथे 12, हा प्लस आहे 2 आणि 6 ला मायनस आहे, प्लस मायनस मायनस साईन, km राईट करायचं आहे, km ब्रॅकेट क्लोज. ओके. आता हे दोन्हीही ब्रॅकेट आपल्याला ओपन करायचे आहे, बट इथे मायनस साईन आहे ना, तर ह्या सेकंड ब्रॅकेटचे सर्व साईन चेंज होतील. इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे, 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर मायनस 24kr प्लस 16rm मायनस 12km. ह्या मायनसमुळे हे सेकंड ब्रॅकेटमधले साईन चेंज होतील, मायनस आणि 9 ला प्लस आहे, तर मायनस प्लस मायनस म्हणजे 9 ला
मायनस साईन येणार, मायनस के स्क्वेअर. इथे मायनस आहे, 16ला प्लस साईन आहे, मायनस प्लस मायनस म्हणजे इथे -16r² राईट करायचं आहे. मायनस प्लस मायनस म्हणजे -4m². इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, सो -24kr. ओके, इथे मायनस मायनस प्लस होणार, प्लस 16rm. मायनस मायनस प्लस होणार, प्लस 12km. अंडरस्टँड. आता जे सेम टर्म आहे, सेम टर्मला डिफरंट साईन असेल तर ते कॅन्सल होतील. तर बघा इथे 9k² हा प्लसमध्ये आहे. परत आता 9k² टर्म इथे आहे, ही मायनस टर्म आहे, ही प्लस टर्म आहे, सो ही मायनस प्लस टर्म कॅन्सल होईल. प्लस 16r² प्लस टर्म आहे, इथे 16r² ही मायनस टर्म आहे. बघा ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार. अंडरस्टँड. प्लस 4m² आणि -4m² ही कॅन्सल होणार. ओके, सेम टर्म बट डिफरंट साईन कॅन्सल होतील. ओके, आता 24kr ही मायनस आहे, इथे पण 24kr मायनस आहे, सेम साईन आहे, सेम साईन हे कॅन्सल होणार नाही. प्लस 16rm प्लस 16rm हे पण कॅन्सल होतील नाही. -12km प्लस 12km हे कॅन्सल होतील. अंडरस्टँड. आता जे रिमेनिंग आहे ते राईट करून घेऊ. रिमेनिंग काय आहे, 24kr प्लस 16rm. 24kr ही -24kr राईट केली आणि ही राहिलेली 16rm राईट केली. ओके, आता इथे -24kr आहे, इथे -24kr आहे, सेम टर्म आहे, साईन सेम आहे, प्लस होणार, यांची काय होणार, प्लस. मायनस मायनस प्लस, सो 24 आणि 24, 4 आणि 4 8, 2 + 2 4, सो 48kr. आता मायनस आहे इथे, इथे मायनस आहे, सो एक मायनस इथे येणार आहे. प्लस 16krm प्लस 16rm, 16 + 16 32 म्हणून 32rm आणि यांच्यामध्ये साईन येणार आहे प्लस. ओके, आता ह्यालाच आपण कसं राईट करू शकतो, 32 आधी राईट करू शकतो आणि 48 नंतर राईट करू शकतो. देअरफॉर फायनल आन्सर आपल्याला मिळणार 3k - 4r - 2m² मायनस 3k + 4r - 2m². हे आपलं एक्झाम्पल होतं. या एक्झाम्पलचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे. फायनल आन्सर आपण असं राईट करू, हा 32 आधी घेऊ, 32rm. 32च्या आधी प्लस साईन आहे ना, सो इथे प्लस साईन नाही राईट केलं तरी चालेल आणि नंतर -48kr हे आपलं फायनल आन्सर आहे. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 2 मधील थर्ड एक्झाम्पल आहे 7a - 6b + 5c² + 7a + 6b - 5c². सो इथे पण आपल्याला हे 2 ब्रॅकेट्स दिलेले आहे आणि मध्ये प्लस साईन दिलेला आहे. ओके, इथे पण आपल्याला थर्ड टर्म दिलेले आहेत ना, ह्या थर्ड टर्मच्या ठिकाणी आपल्याला ABCच्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करायचे आहे, म्हणून मी एक्झाम्पल राईट करून घेतलेला आहे. आणि ह्या फॉर्म्युल्याचं जे एक्सपान्शन असेल ना, त्या फॉर्म्युल्यामध्ये जिथे जिथे ABC आहे तिथे तिथे आपल्याला ह्या व्हॅल्यूज पुटअप करायचे आहे. म्हणजे Aच्या ठिकाणी आपण 7a पुट करणार, Bच्या ठिकाणी -6b आणि Cच्या ठिकाणी 5c हे फर्स्ट ब्रॅकेटसाठी पुट करणार आपण. सो चला इथे राईट करून घेऊ a². सो a² आपल्याला 7a घ्यायचा आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये a² म्हणजे 7a² प्लस सेकंड टर्म स्क्वेअर, सेकंड टर्म आपली -6b इन ब्रॅकेट -6b² प्लस थर्ड टर्म आहे इथे 5c². अंडरस्टँड. आता इथे प्लस 2ab आहे, म्हणजे प्लस 2 × फर्स्ट टर्म आहे 7a मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म, मी इथे राईट करते मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म -6b. ओके, आता प्लस 2 × सेकंड टर्म × थर्ड टर्म, 2 × सेकंड टर्म आहे -6b मल्टिप्लाय बाय थर्ड टर्म आहे 5c. ओके, नेक्स्ट आता इथे प्लस
2 इंटू फर्स्ट टर्म आहे 7a मल्टिप्लाय बाय c म्हणजे थर्ड टर्म आहे 5c. ओके, हे आपण फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलेलं आहे. प्लस मध्ये साईन काय आहे, इथे प्लस आहे म्हणून प्लस घेतली. आता सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन करू. या सेकंड ब्रॅकेटमध्ये आता ए व्हॅल्यू पुट करायची आहे 7a, बी व्हॅल्यू पुट करायची आहे 6b अँड सी व्हॅल्यू पुट करायची आहे -5c. सो ए स्क्वेअर आहे म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 7a स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 6bचा स्क्वेअर, इथे स्क्वेअर आहे. ओके, सो आता इथे थर्ड टर्मचा स्क्वेअर आहे ना, थर्ड टर्मचा स्क्वेअर इथे येणार आहे -5 इथे प्लस -5c स्क्वेअर. नेक्स्ट 2 मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म मल्टिप्लाय बाय थर्ड टर्म. 2 मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म आहे 6b अँड मल्टिप्लाय थर्ड टर्म आहे -5c प्लस 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय थर्ड टर्म. सो 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म 7a मल्टिप्लाय थर्ड टर्म -5c ब्रॅकेट क्लोज. बघा इथे मध्ये प्लस साईन आहे. या इथून ह्या ब्रॅकेटपर्यंत फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे आणि सेकंड ब्रॅकेट जो दिसते हा मोठावाला हा सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे. चला आता यांना सॉल्व्ह करू. इज इक्वल टू 7a स्क्वेअर, 7चा स्क्वेअर काढायचा आहे. सो 7 मल्टिप्लाय बाय 7, 7 7 जार 49. a चा स्क्वेअर a स्क्वेअर येणार आहे. नेक्स्ट इथे प्लस 6bचा स्क्वेअर, इथे मायनस आहे. सो बघा मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा मायनस नंबरचा स्क्वेअर काढायचा असतो तेव्हा तो प्लसमध्ये कन्वर्ट होतो. बिकॉज -6 मल्टिप्लाय बाय -6 मायनस मायनस साईन प्लसमध्ये कन्वर्ट होतील अँड 6 6 आर 36, 36b स्क्वेअर. आता इथे प्लस c स्क्वेअर प्लस 5c स्क्वेअर म्हणजे प्लस 5 5 जार 25 आणि c चा स्क्वेअर c स्क्वेअर येणार आहे. आता बघा इथे आपण 7a आणि ही -6b ची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. सो 2 ॲज इट इज राईट करू. 2 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 6, 7 6 आर 42 अँड इथे 7ला प्लस साईन आहे आणि 6ला मायनस साईन आहे. प्लस मायनस मायनस येणार आहे ब्रॅकेटमध्ये. इथे a होता आणि इथे b आहे. सो इथे a आणि b. ओके, प्लस हा 2 घेतला मी इथे. आता आपण -6 अँड 5 ची मल्टिप्लिकेशन करू. तर बघा इथे मल्टिप्लिकेशनला इथे साईन मायनस आहे 6ला आणि 5ला साईन प्लस आहे. मायनस प्लस मायनस साईन येणार आणि 6 5 जार 30 आणि इथे b आहे इथे c आहे. सो b c राईट करायचं आहे. ठीक आहे, आता इथे प्लस 2 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय 5, 7 5 जार 35, 35 ac. ओके, नेक्स्ट आता हा एक ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केलेला आहे. मध्ये साईन प्लस आहे, इथे साईन मी प्लस देते. इन ब्रॅकेट जसा आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला सेम ॲज इट इज हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू आता. ठीक आहे, 7a चा स्क्वेअर 7 7 चा 49a स्क्वेअर राईट केला प्लस 36 येणार स्क्वेअर कारण 6 6 आर 36 b स्क्वेअर येणार आहे. ओके, इथे प्लस -5c चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस होणार मल्टिप्लिकेशनमध्ये अँड 5 5 जार 25, 25c स्क्वेअर प्लस इथे आता आपण ह्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन करू. सो 2 मल्टिप्लाय, सो हा 2 ॲज इट इज मल्टिप्लायला राईट केला आणि 7 6 आर 42, 42 आणि ab ॲज इट इज. ओके, प्लस 2 मल्टिप्लाय इथे 6b आणि -5 ची मल्टिप्लिकेशन करू. बघा 6ला प्लस साईन आहे आणि 5ला मायनस साईन आहे तर ब्रॅकेटमध्ये मायनस येणार. ओके, मल्टिप्लिकेशनमध्ये डिफरंट साईन असेल तर मायनस येणार. ओके, 6 5 जार 30 b आणि c राईट करायचा आहे. इथे प्लस 2 मल्टिप्लाय 7a मल्टिप्लाय -5c करून घेऊ. 7ला प्लस साईन आहे
आणि इथे फायला मायनस साईन आहे, तर ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस येणार. 7 5 35. ए आणि सी राईट करायचं आहे. ब्रॅकेट क्लोज. ओके. आता बघा इथे आपण स्क्वेअर फाइंड करून घेतलेली आहे ना. आता ह्या 2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, ह्या 2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय आणि ह्या 2 ने 35 ला. सेम ॲज इट इज ह्या ब्रॅकेटमध्ये पण आपल्याला 2 ने मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. ओके. इज इक्वल टू, सो इथे हा जो 49a² आहे ॲज इट इज राईट करू, प्लस 36b² प्लस 25c². आता बघा इथे 2 ला मल्टिप्लाय आहे हा ब्रॅकेट, सो 2 ला साईन प्लस आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस आहे, तर इथे प्लस मायनस मायनस साईन येणार आहे. ओके. आणि 2चं मल्टिप्लिकेशन 42 सोबत, म्हणजे 2 2 जार इथे 4 आणि 2 4 जार 8. ए बी ॲज इट इज. आणि इथे 2 ला प्लस साईन आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस साईन आहे, प्लस मायनस इथे मायनस येणार. 2 0 जार 0, 2 3 जार 6. ए बी सी राईट करून घेऊ. ओके. आणि इथे 2 ला प्लस साईन आहे, 35 ला पण प्लस साईन आहे, सो प्लस साईनच येणार आहे. आणि 2 चे 35 सोबत मल्टिप्लिकेशन, 2 5 जार 10, 10चा 0 इथे, कॅरी आला 1, 2 3 जार 6 प्लस 1 7, 70 आला. ए सी, ए सी राईट केला. ब्रॅकेट क्लोज. मायनस साईन, हा ब्रॅकेट मी आता इथे खाली सॉल्व करते. ओके. सॉरी, मायनस नाही, इथे प्लस साईन द्यायचा आहे. आता हा ब्रॅकेट, या ब्रॅकेटमध्ये पण आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. सो 49a² प्लस 36b² प्लस 25c². हे मी ॲज इट इज इथे राईट करून घेतलं. आता इथे प्लस साईन आहे, इथे प्लस आहे, सो इथे प्लसच येणार आहे. आणि इथे मल्टिप्लिकेशन, 2 2 जार 4, 2 4 जार 8, ए बी. आता इथे बघा इथे प्लस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, प्लस मायनस मायनस येणार. 2 0 जार 0, 2 3 जार 6 आणि बी सी राईट करू. इथे 2चं मल्टिप्लिकेशन 35 सोबत करायचं आहे. 2 ला प्लस साईन आहे, 35 ला मायनस आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये डिफरंट साईन असले तर मायनस येणार. तर 2 5 जार 10, इथे 0 कॅरी 1, 2 3 जार 6 प्लस 1 7. इथे ए सी. ब्रॅकेट क्लोज. आता आपल्याला दोन्हीही ब्रॅकेट मिळाले. हे दोन्हीही ब्रॅकेट ओपन करायचे आहे, म्हणजे हे स्टेप आपल्याला ॲज इट इज लिहायची आहे, फक्त ब्रॅकेट लिहायचे नाही. ओके. तुम्ही या स्टेपमधूनही ब्रॅकेट काढून टाकले तरीही चालेल. सो 49a² प्लस 36b² प्लस 25c² मायनस 84ab मायनस 60bc प्लस 70ac. हा ब्रॅकेट राईट केला ॲज इट इज. आता सेकंड ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन आहे ना, तर ब्रॅकेटच्या आतमधील साईन हे चेंज होणार नाहीत. जेव्हा या सेकंड ब्रॅकेटच्या बाहेर इथे मध्ये मायनस साईन असेल तेव्हाच ते साईन चेंज होतील. इथे प्लस साईन आहे, तर ह्या ब्रॅकेटमधील जे साईन आहे ते ॲज इट इज राहतील, म्हणून आपण हे ब्रॅकेट ॲज इट इज राईट करून घेऊ. म्हणजे ह्या 4a² ला प्लस साईन आहे, तर मी इथे 4a² प्लसमध्ये राईट करते. हा प्लसमध्ये 36b² नंतर 25c² प्लस 84ab मायनस 60bc मायनस 70ac. ओके. आता यामध्ये जे सेम टर्म आहे आणि त्यांना डिफरंट साईन आहे, सेम टर्म बट डिफरंट साईन, ते कॅन्सल होतील. सो 49a² इथे प्लस आहे, इथे 49a² आहे, इथे 9 राईट करायचा राहिला होता आपला. इथे 49a² आहे, इथे 49a² आहे. हे दोन्हीही टर्म प्लसमध्ये आहे. ओके. सो ह्या कॅन्सल होतील नाही. नेक्स्ट आता इथे 36b² प्लस आहे, इथे 36b² हे पण प्लस आहे, हे पण कॅन्सल होणार नाही. प्लस 25c² आहे, प्लस 25c² आहे, सेम आहे बट यांना साईन पण सेम आहे, सो कॅन्सल होणार नाही. मायनस 84ab. आता इथे प्लस 84ab आहे, टर्म सेम आहेत बट साईन डिफरंट असल्यामुळे त्यांना कॅन्सल करावं लागेल. ओके.
इथे 60 -60 AB -60 AB हे पण कॅन्सल नाही होणार, +70 AC इथे -70 AC हे कॅन्सल होतील. आता ज्या रिमेनिंग टर्म आहे ना त्या रिमेनिंग टर्मची आपल्याला ॲडिशन करायची असते. सो यामध्ये जे सेम टर्म आहे त्यांची ॲडिशन करू. बघा 49A² 49A², 9 + 9 किती होणार 18, कॅरी आला इथे 1, 1 + 4 5, 5 + 4 9 आणि A² ॲज इट इज. आता 36B² ची ॲडिशन 36B² सोबत करायची आहे. मध्ये साइन प्लस, 6 + 6 12, इथे 2, कॅरी आला 1, 1 + 3 4, 4 + हा 3 7, सो इथे 72 आणि हा B² ॲज इट इज. आता 25C² हा 25C² प्लस 25 25 50 होणार आणि C² ॲज इट इज. ओके, रिमेनिंग आहे आता -60BC -60BC. इथे मायनस मायनस यांची प्लस होणार बट साईन यांना मायनस येणार आहे. ओके, बिकॉज दोन साईन सेम आहेत मायनस, तर एक साईन मायनस इथे आन्सरला येणार आहे. 60 + 60 120 आणि इथे BC घ्यावं लागेल. ओके, सो हे इथे आपला फायनल ॲन्सर आलेला आहे. ह्या ॲन्सरला आपण राईट करू शकतो असं आपलं एक्झाम्पल राईट करून 7A - 6B + 5C² + 7A + 6B - 5C² इज इक्वल टू, हेच आन्सर याच्या समोर राईट करायचं. हे आहे आपला फायनल ॲन्सर. ओके, सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.